ईडी, CBI, इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणेचा सरकारच्या हातून गैरवापर केला जात आहे। अशा या गांधी मैदानात येथे आयोजित शिवसेना शाहू निर्धार सभा आयोजित केली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य श्री शरदरावजी पवार, उद्धवजी ठाकरे जी आता येणार आहेत ते, रमेश चेनिथला, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय सिंग, खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार बंटी पाटील, PN पाटील, जयश्रीताई जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर आणि या विराट सभेसाठी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आणि व्यासपीठावरील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर, आणि सर्वात प्रथम आज 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे, आणि त्याच निमित्ताने मी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो। आणि तसाच 1 मे म्हणजे कामगार दिन, आणि कामगारांना सर्व माझ्या हार्दिक शुभेच्छा। सर्वात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि रणरागिणी ताराबाई महाराणी साहेबांच्या कडून स्फूर्ती घेऊन अन्याय विरोधात जनतेसाठी लढा कायम चालू राहील, त्यासाठी संघर्षाची सुद्धा तयारी आहे। महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला समाज सुधारण्याची दिशा दिली। विशेषतः शाहू महाराजांकडून आपल्या समतेचे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे शिकवण मिळाली। संविधान व लोकशाहीच्या संवर्धनासाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला। कोल्हापूरच्या जनतेनेही त्यास मोठे पाठबळ दिले, त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे। मतदारांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येते। प्रचाराच्या निमित्ताने जेव्हा मतदारांना भेटलो तेव्हा त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले, पाठिंबा दिला। त्यांना मतदान संघात बदल अपेक्षित आहे। कोल्हापूरच्या विकासाचा माझा संकल्पनामा आत्ताच थोड्या वेळात प्रसिद्ध होणार आहे। त्यानुसार मी काम करण्यास मी कटिबद्ध आहे। त्यासाठी मला तुमच्या सर्वांची साथ हवी आहे। छत्रपती शाहू महाराज यांनी आपले कार्य हे सामान्य जनतेसाठी केले। त्यांचे कार्य आजही जिल्ह्यात दिसून येते। यामुळेच कोल्हापूरच्या जनतेच्या मनात छत्रपती घराण्याबद्दल आदरची भावना आहे। लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना मतदारांची भावना लक्षात घेता देशाला पर्याय हवा आहे। सध्याच्या सरकाराबद्दल कमालाची रोष जनतेत दिसते। सामान्य जनतेचे प्रश्न त्यांच्या जगण्याच्या निगडीत असतात। जनता महागाईने त्रस्त झाली आहे। गॅस, पेट्रोल, डिझेल व वीज या अत्यावश्यक गोष्टींचे दर सातत्याने वाढतच आहेत। एकीकडे रोजगार नाही, उत्पन्नही वाढलेले नाही, त्यात
घर कसे चालवायचे हा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे. आपल्या देशातील शेतकरी सुद्धा त्रस्त झाला आहे. शेती करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकरी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरला तर त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जातात, गोळ्या घातल्या जातात. त्यांना दिल्लीत येऊ देत नाहीत. मग आपल्या शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? खते, बी बियाणे व शेती अवजारातील वरील GST रद्द केला पाहिजे व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे छोटे उद्योजक विजेचे दर व GST करामुळे अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया सारख्या योजनांना मोठा गाजावाजा केला. पण प्रत्यक्षात या योजना म्हणजे फसव्या असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. हे सरकार केवळ 2-4 उद्योगपतींसाठी काम करत आहे. त्यांच्यासाठी अब्जावधी रुपयांच्या कर्जमाफी केली आहे. पण छोट्या उद्योजकांना कर्ज पुरवठा करायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे उद्योग क्षेत्रातही प्रचंड नाराजगी पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टच्या 7 माजी जजेसनी मीडियासमोर येऊन लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगून न्याय यंत्रणेसमोरील दबाव कसा आहे हे सांगितले. हा भारताच्या लोकशाहीसाठी एक काळा दिवस होता. ED, CBI, इन्कम टॅक्स सारख्या यंत्रणेचा सरकारच्या हातून गैरवापर केला जात आहे. खोटे आरोप करायचे, खोटे गुन्हे दाखल करायचे आणि जेलमध्ये टाकायचे. यामुळे संपूर्ण देश अस्वस्थ आहे. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. संबंधित यंत्रणांनी फास्ट ट्रॅकमध्ये याची लवकरात लवकर चौकशी करून निर्णय घ्यावा. तुम्ही विकास केला असेल तर दुसऱ्याचे पक्ष फोडून ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत त्यांनाच मानाचे पदे देण्याचे काय गरज होती? संविधानानुसार सरकारचा कारभार चालला पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी केला जात आहे. मीडियावर दबाव टाकला जात आहे. गेल्या 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक न घेतल्यामुळे त्यांचे अस्तित्व संपत आले आहे. गेल्या काही दिवसापासून अनेक रथी महारथी कोल्हापूरला येत आहेत. त्यांनी 5 ते 6 दिवस कोल्हापुरात तळ ठोकून बसले आहेत. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आम्हाला दिल्लीमध्ये पोचवायचेच आहेत. कोल्हापूरची जनता सुद्धा यामध्ये मागे पडणार नाही. शेवटी येणाऱ्या 7 मे रोजी 1 नंबरला असलेल्या माझ्या नावासमोरील हाताच्या चिन्हाचे बटन दाबून आपले बहुमोल मत देऊन मला प्रचंड मताने विजय करावी ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.